वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला इथं सुरुवात झालेली आहे। बघा 16 जून 2025 पर्यंत तुमचं इथं रजिस्ट्रेशन चालणार आहे आणि त्यानंतर तुमची इथे कॅपचे राऊंड तिथे चालू होतील। म्हणजे तुम्हाला तिथे कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, ब्रांच सिलेक्ट करायचं आहे। मग आता तुम्ही आता डिसाईडच केलेलं आहे का आपल्याला डिप्लोमा इंजिनिअरिंग करायचं आहे, तर डिप्लोमा इंजिनिअरिंग करताना कोणती ब्रांच आपण सिलेक्ट केली पाहिजे या 2025 साठी किंवा पुढच्या फ्युचरसाठी कोणती ब्रांच इथे सिलेक्ट केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे। त्या लिंक थ्रू तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होऊ शकता आणि जे तुम्हाला काही क्वेश्चन असतील तिथे डायरेक्टलीसुद्धा विचारू शकता। मग आता समजून घेऊ बेस्ट इंजिनिअरिंग ब्रांच कुठली असली पाहिजे। बघा मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल का तुम्हाला ज्या कुठल्या याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, IT ज्या कुठल्या ब्रांचमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही त्या ब्रांचला जिथे ॲडमिशन घेऊ शकता किंवा जिथे इंटरेस्ट असेल तुम्ही तिथे चांगलं काम कराल। पण इथे तुम्हाला काय मी कंपॅरिझन दाखवणार आहे। या कंपॅरिझनच्या बेसवरती तुम्ही जर कन्फ्यूज असाल का कुठली ब्रांच सिलेक्ट केली पाहिजे तुम्ही ती ब्रांच इथे सिलेक्ट करू शकता। बघा आता इथे आता सर्वात पहिले आपण सिव्हिल ब्रांचबद्दल बोलू। बघा सिव्हिल इंजिनिअरिंग, बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल, बघा सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमाबद्दल आपण बोलतो, इथे सगळं आपण जे डिस्कशन करणार आहे ते डिप्लोमा इंजिनिअरिंगबद्दल करणार आहे। त्यानंतर तुमचा डिग्री असणार आहे, डायरेक्ट सेकंड इयर डिग्री असणार आहे। व इथे आपण कन्सिडर करतोय फक्त डिप्लोमा। मग सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा केल्यानंतर इथे नंबर ऑफ गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी असतात, म्हणजे जेवढ्या वॅकन्सी तिथे अदर ब्रांचला नसतात तेवढ्या वॅकन्सी इथे सिव्हिल इंजिनिअरिंगला असतात। तर तुमचं गव्हर्नमेंट जॉबचं स्वप्न असेल तर तुम्ही इथे सिव्हिल इंजिनिअरिंगला जरूर ॲडमिशन घ्या। बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत। त्यानंतर इथे बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीसुद्धा जास्त आहेत, कारण इथे गव्हर्नमेंटचे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट निघत असतात। तुम्ही 10 लाखाच्या कॉन्ट्रॅक्टपासून इथे सुरुवात करू शकता। आणि एज्युकेशनमध्ये बोलाल तर तुम्ही इथे BTech करण्यासाठी जाऊ शकता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला। आणि प्रायव्हेट जॉबमध्ये बघा प्रायव्हेट जॉबमध्ये सिव्हिलमध्ये तेवढी लाईफ चांगली नाही आहे जेवढी गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे। पण तुम्हाला जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच करायचा असेल तर तुम्ही इथे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच सिलेक्ट करा। गव्हर्नमेंट जॉब आणि बिझनेस दोन्हीसाठी ब्रांच बेस्ट आहे। प्रायव्हेटमध्ये थोडंसं लाईफ इथे बेकार आहे, पण ठीक आहे ते सुद्धा जॉब तिथे इझिली अवेलेबल आहेत, म्हणजे नुसत्या डिप्लोमा इंजिनिअरिंगवरती तुम्हाला तिथे जॉब भेटून जाईल। त्यानंतर नेक्स्ट आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग। बघा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट जॉब इथे नाच्या बरोबर आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब इथे ऑलमोस्ट नाहीच आहेत। त्यात पण डिप्लोमा इंजिनिअरिंग तुम्ही केलं म्हणजे कम्प्युटर इन डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला तिथे एवढं का चांगला जॉब भेटणार नाही। प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे हायर एज्युकेशन म्हणजे तुम्हाला BTech तिथे करावंच लागेल। बघा तुम्हाला इथे फ्युचर म्हणजे ते तुम्हाला एज्युकेशन इथे घेणंच आहे, इथे तुम्हाला BTech करणंच आहे। आणि कम्प्युटर IT किंवा ज्या इतर अदर ब्रांचेस आहेत कम्प्युटर रिलेटेड इथे प्रायव्हेट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी जबरदस्त आहेत, म्हणजे इथे हायस्ट पॅकेज इथे तुम्हाला भेटू शकतो। पण त्यासाठी तुम्हाला BTech करावं लागेल, लक्षात घ्या, कारण डिप्लोमाच्या बेसवरती तेवढे चांगले जॉब इथे अवेलेबल नाहीत कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी। त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण जर इथं बघितलं तर गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आणि बिझनेस या तिन्ही ऑपॉर्च्युनिटी इथे अवेलेबल आहेत। बघा गव्हर्नमेंट जॉबसुद्धा तुम्ही इथे करू शकता, प्रायव्हेट जॉबसुद्धा इथे करू शकता आणि बिझनेससुद्धा तुम्ही इथे करू शकता। बघा तुम्ही छोटे मोठे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर इथे होऊ शकता, पण त्याच्यासाठी असं गरजेचं नाही का डिप्लोमाच केला पाहिजे। ITI झालेले विद्यार्थीसुद्धा तिथे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात, पण इथे गव्हर्नमेंट जॉबची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि प्रायव्हेट जॉबची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहेत। तुम्ही तिथे हायर एज्युकेशन घेऊन अजून चांगल्या पोझिशनला तिथे जाऊ शकता। म्हणजे डिप्लोमा बेसवरती तुम्हाला तिथे सुपरवायझर लेवलचा जॉब भेटेल। तुम्ही डिग्री केली, BTech केलं, तुम्ही मॅनेजर पोझिशनपर्यंत तिथे जाऊ शकता। आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा सेम आहे, गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल आहेत, प्रायव्हेट जॉब अवेलेबल आहेत। हायर एज्युकेशन घेऊन तुम्ही इथे चांगली पोस्ट तिथे घेऊ शकता इंडस्ट्रीमध्ये। आणि बघा आपण या दोघांचं आपण कंपॅरिझन केलं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचबरोबर तर जेवढे गव्हर्नमेंट जॉब इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सला आहे त्याच्यात ऑलमोस्ट म्हणजे नंबर ऑफ मॅक्झिमम टाईम जॉब तिथे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहेत। आता आपण जर कम्पेअर करायचं झालं इथे समजा एक्झाम्पल घ्या, समजा मुंबई महानगरपालिकेची वॅकन्सी आली, समजा तिथे 1000 इंजिनिअरच्या जागा आहेत तर तिथे 600 ते 700 जागा तिथे तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असतील, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या असतील, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या असतील। म्हणजे लक्षात घ्या सर्वात जास्त वॅकन्सी इथे तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये भेटतील। पण इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा बेस्ट आहे, गव्हर्नमेंट जॉब प्लस प्रायव्हेट जॉब दोन्ही जॉब तिथे अवेलेबल आहेत। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग एकदम व्हर्सटाईल ब्रांच आहे, म्हणजे इथे असे तुम्हाला भरपूर विद्यार्थी भेटतील का तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसुद्धा अवेलेबल आहेत। इथे चांगले गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहेत, चांगले प्रायव्हेट जॉब्स इथे अवेलेबल आहेत। बघा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा सेम चांगले प्रायव्हेट जॉबसुद्धा इथे अवेलेबल आहेत। पण मेकॅनिकलमध्ये गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रायव्हेट जॉब आहे, प्लस तुम्ही फ्युचर एज्युकेशन घेऊन इथे चांगली पोझिशन घेऊ शकता। आणि इथे बिझनेस करणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण इथे सेटअपचा खर्च जास्त आहे, कॉस्टिंग जास्त आहे, इथे बिझनेसचा खर्च इथे जास्त आहे। बघा
अशा प्रकारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲडमिशन होता. प्लस बघा असं गरजेचं नाही आहे का तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग करून IT इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. तुम्ही इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल या ब्रांचसुद्धा तुम्ही तिथे IT इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. आणि जास्त करून जे पर्सेंटेज आहे मेकॅनिकल इंजिनिअरचं जास्त पर्सेंटेज आहे IT इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं आफ्टर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर. शॉर्ट टर्म कोर्सेस करून तुम्ही तिथे इझिली IT इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. म्हणून हिला वर्साटाईल ब्रांच म्हणतात का, कारण इथे जास्त ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत, नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी इथे अवेलेबल आहेत. मग त्यानंतर जी एकदम डिमांडिंग ब्रांच आहे म्हणजे आपण तिला कम्प्युटरचंच तिला बोलू शकतो. कम्प्युटरची सब ब्रांच जे आहेत AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इन द फ्युचरिस्टिक डिमांडवाली ही ब्रांच आहे. त्याच्यामध्ये बघा जास्त जे जॉब इथे अवेलेबल आहेत ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब अवेलेबल आहेत. आणि इथे जे जॉब अवेलेबल आहेत तुम्हाला तिथे BTech करणं मस्त आहे. बघा नुसतं डिप्लोमा बेस होती तुम्हाला तिथे चांगला जॉब भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला BTech करणं बेस्ट आहे. बघा कम्प्युटर आणि AIML, AIDS आणि यांच्यासाठी तुम्हाला BTech करणं मस्त आहे. तरच तुम्हाला तिथे प्रायव्हेटमध्ये चांगला जॉब भेटेल. आणि हाय सॅलरीवाला जॉब आहे. प्लस इथे नंबर ऑफ पॅकेजेस ते जास्त भेटतात. आणि इथे गव्हर्नमेंट जॉब इथे नाच्या बरोबर आहेत. गव्हर्नमेंट जॉब ऑलमोस्ट इथे नाहीच आहेत. फ्युचर एज्युकेशन तुम्हाला इथे करणं मस्त आहे. इथे तुम्हाला फ्युचर एज्युकेशन करावंच लागेल, BTech करावी लागेल. आणि बिझनेसची ऑपॉर्च्युनिटीसुद्धा इथे चांगल्या अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही ॲज अ फ्रीलान्सरसुद्धा तिथे काम करू शकता. बघा ह्या अशा प्रकारचे तुम्हाला मी एक कंपॅरिझन दाखवलेलं आहे. याच्यामध्ये काय डाऊट असेल किंवा अजून कुठल्या ब्रांचचं तुम्हाला कंपॅरिझन हवं असेल तर तुम्ही जरूर मला तिथे सांगा. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा जरूर प्रयत्न करेल. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये सांगा. मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.